धावती गोलंदाज स्वतः कर्णधार चांगला ऑलराऊंडर नीरज दाबणे गोलंदाजी मार्कवरती सज्ज. या स्पर्धेतील पहिला चेंडू टाकण्यासाठी तो सज्ज असेल. पहिला चेंडू लाईन खरं तर खराब होती. फिरून मारण्याचा प्रयत्न पंच वलन घेतात आणि सांगतात की हा चेंडू वाईल्ड आहे. खराब सुरुवात झाली या स्पर्धेमध्ये. पहिला चेंडू खराब टाकतोय तो गोलंदाज नीरज दाबणे. वाईल्डच्या मदतीनं या स्पर्धेतील पहिली धावफलकावरती लागते ती बॅटिंग करणाऱ्या आदित्य आर्नव 11 टीमच्या. ऑन साइडला फटका क्लिअर करायचा होता शॉर्ट स्क्वेअर लेगला आणि त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार जातो. या स्पर्धेतील पहिला चौकार. खेळतो वैयक्तिक एक या धावसंख्येवरती. संकेत खेळतो 5 वरती. नीरज तयार आहे. फुलर लेंथ ही लाईन फार चांगली होती. पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने वलन घेतो. चेंडू विसावला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचा खेळ संपेल. धावफलक स्थिरावेल 8 या धावसंख्येवरती. 8 धावा आहेत धावफलकावरती. एका विकेटचं पतन या ठिकाणी झालेलं आहे. पहिली विकेट अगदी स्वस्त्यात गमावली. स्वतःच्या धावसंख्येचं खातं खुलं न करता राज पाटील माघारी परतला आणि इथे पहिला धक्का दिला आदित्य आर्नव 11 या टीमला. एक धाव खराब क्षेत्ररक्षण. चेंडूची फेकी सुमार आणि त्या कारणास्तव एक धाव पूर्ण होते. पंचांचा इशारा येतो की पहिलं षटक या ठिकाणी संपुष्टात येईल. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्यांदा बॅटिंग करताना आदित्य आर्नव 11 संघ पोहोचतोय 1-9 या धावसंख्येवरती. डीजे
डीजे ऑपरेटर श्री गणेश स्पोर्ट्सचे ओनर स्वतः मालक, त्याचबरोबरीने खालापूर खोपोली तालुक्यातील मराठीचे एक नामवंत समालोचक ज्यांनी कित्येक वर्ष मराठी भाषेतून आपलं प्रभुत्व दाखवताना फार चांगलं समालोचन केलंय, तुषार धुमाल सर यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं आम्ही करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनापासून आणि मनपूर्वक स्वागत. नक्कीच त्यांचा आवाज आपल्याला आज या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळेल. 2 दिवस त्यांचं समालोचन आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. त्यांचंही विशेषतः आम्ही आभार आणि स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी करतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे धावफलकावरती 1 फलंदाज गमावलाय, 9 धावा आहेत धावफलकावरती आणि दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय राज खोपकर. हा ट्रॅकर पुलचा हा फटका मिड विकेट सीमा पार, षटकार. आपलीच स्पर्धा आहे, तुमच्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म या ठिकाणी उभारून दिलेला आहे आणि आपण बघतोय की तुम्हाला आमची विनंती असेल की आपण या ठिकाणी सहकार्य करावं. फटका चांगला होता, षटकार आलाय संकेतच्या बॅटमधून. पहिला चौकार येताना आपण पाहिला, तदनंतर पहिला षटकार सुद्धा त्याच्या बॅटमधूनच येतोय आणि धावसंख्या होते धावफलकावरती 15 धावा आहेत धावफलकावरती. खरं तर आई एकविरा 11 टीमचे पुरस्कर्ते अभिजित आत्नोलकर आणि त्याचबरोबरीने अक्षय कदम यांच्या ठिकाणी आगमन झालेले आहे. त्यांचंही आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनापासून आणि मनपूर्वक स्वागत करतो. 1 धाव या ठिकाणी घेतली जात आहे आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होते 16. मी विनंती करेन की कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडी शांतता राखा. स्टिअर केला, हलक्या हाताने खेळून काढलाय. फलंदाज नॉन स्ट्रायकर यांना खरं तर संकेत मते आहे ठाऊके फलंदाज आयुष परबलकर या फलंदाजाला, आणि त्याला माहिती आहे की संकेत चांगली बॅटिंग करतो. अशा वेळेला जास्तीत जास्त चेंडू त्याच्या वाट्याला जाणं फार गरजेचं आहे. स्ट्राईक रोटेशन त्यानं केलं, दुहेरी या ठिकाणी 1 धाव त्यानं प्राप्त केली आणि स्ट्रायकर एंड वरती येतोय तो संकेत मते. 17 धावा आहेत धावफलकावरती. स्क्वेअर कट करायचं होतं, लाईन फार चांगली होती, पडल्यानंतर चेंडू आधी डीप मध्ये राहतो, विसावला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचा खेळ संपेल, धावफलक स्थिरावेल 17 या धावसंख्येवरती. 17 धावा आहेत धावफलकावरती. समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. या ठिकाणी आपण बघतोय रमेश दादा पाटील या ठिकाणून प्रस्थान करतात. आपला बहुमूल्य वेळ दादा आपण या स्पर्धेसाठी दिलात, त्यासाठी आम्ही तुम्हाला मनापासून आणि मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. निर्धाव चेंडू येतोय, धावफलक स्थिरावेल 17 वरती. 4 षटकांची मॅच. आमच्या समवेत साथी स्कोरर म्हणून सध्याच्या स्थितीला काम करतात ते डेव्हिड भारद्वाज आणि त्यांच्या बाजूला आहेत तुषार धुमाल सर, त्यांचा आवाज दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. थोड्याच अवधीमध्ये नरेश दलवी सर फार चांगले गुणलेखन सातत्याने त्यांच्या माध्यमातून राहिलं आणि त्यांचंही गुणलेखन आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. दुसरा षटक मार्गस्थ आहे. 17 धावा आहेत धावफलकावरती. 8 संघांचा समावेश. पहिल्या दिवसात 8 मॅचेस होताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार आहे. हा ट्रॅकर ऑफ ड्राईव्ह केले, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, पण त्यांना भेदून चेंडू सीमा पार जातोय, चौकार. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 1-21.
भरपूर प्रेम आहे आणि भारतामध्ये क्रिकेटला जवळजवळ धर्मच म्हणून क्रिकेटला ओळखलं जातं आणि आता आपण बघतो की सगळ्यांच्या नजरा ऑस्ट्रेलियात गेल्यात कारण तिकडे बॉर्डर गावस्कर ट्रॉफी सुरू आहे आणि मॅचमध्ये रोमांचकता. नितीश रेड्डी खरं तर शतकाच्या उंबरट्यावरती 99वरती तो खेळ करतो पण शेवटची विकेट बाकी आहे. लाजवाब बॅटिंग त्यांची राहिली. वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश रेड्डी भागीदारी झाली तशी भागीदारी इथे करायची आहे. ऑन साईडला मारायचं होतं पंच सांगतात की लेग शिकचा चेंडू बाहेरून जातोय. पंचांनी वाईट दर्शविलाय. एक धाव या ठिकाणी वाढेल. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 22. तिसरं षटक आणि षटक घेऊन येतो गोलंदाज दीपेश कदम. ऑन साईडला फटका चांगला क्षेत्ररक्षकाचा घेतला वेध चांगला झेल त्या ठिकाणी होईल बाद आयुष परबलकर. नीटचा बॅटवरती येऊ शकत नाहीये आणि अशा वेळेला आपण बघतोय की मोठे फटके येणं तितकंसं सोपं नसेल. गोलंदाजीसाठी पोषक ही खेळपट्टी. इथे दुसरं षटक संपल्यानंतर तिसऱ्या षटकाला झाली सुरुवात. विकेट या ठिकाणी गमावले. 22 या धावसंख्येवरती दुसरा फलंदाज गमावला जातोय. पवन नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतो. डावखुरी हाताचा फलंदाज. बॅटची लिडिंग आहे. चेंडू हवेत आहे. शॉट थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक झेल टिपतायत. तिसरा धक्का प्रसिद्धी 11 टीमला. संख्या स्थिरावेल. 22 या धावसंख्येवरती 3 विकेट गमावल्यात. प्रसिद्ध 11 टीमनं हलक्या हाताने कट केलं. गॅप शोधले. 2-2 क्षेत्ररक्षक करतात. चेंडूचा पाठलाग. आउटफील्ड फास्ट. हे चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमा पार येतोय. अजून एक चौकार. पण त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी केला जाईल. व्हाईट बॉलचा इशारा. एकदा वाढेल. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या वधारते. धावसंख्या होतीये 27. 27 धावा आहेत धावफलकावरती. ऑन साइडला फटका. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. चांगलं प्रोटेक्शन. एक धाव त्या ठिकाणी मात्र मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये
28 तिसरं षटक सुरू आहे. 24 चेंडूचं एक सत्र. 24 चेंडूच्या सत्रामध्ये आपण सातत्याने सांगतो की किमान 40+ धावा पहिल्यांदा बॅटिंग करताना जर उभारल्या तर दुसऱ्या सत्रात गोलंदाज संघर्ष करतात, त्यांना संघर्ष करण्याची संधी मिळते, पण इथे धावा वाचवण्यासाठी प्रयत्न करतायत. इथे क्षेत्ररक्षक थोडे अगोदरच फंबल झाले होते, तदनंतर स्वतःला सावरलं. चेंडूंना हुलकावणी देऊन सुद्धा त्यांनी या चेंडूला स्टॉप केलं. चांगले क्षेत्ररक्षण. एकच धावा आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होती 29 धावा आहेत धावफलकावरती. जगदंबा प्रीमियर लीग पहिली मॅच. आदित्य अर्णव 11 पहिल्यांदा बॅटिंग करतो. टॉस त्यांनी गमावलाय. टॉस जिंकत फिल्डिंगचा निर्णय प्रसिद्ध 11 टीमकडून. हाही फटका फसलाय. भरपूर काल हवेत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? पोहोचलेत. हा झेल कॅरी केला जातोय. चौथी विकेट गमावी लागेल. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4-29 अशा स्थितीमध्ये स्वतःला बघतोय. प्रसिद्धी 11 या टीमच्या विरोधात टॉस गमावल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करताना आदित्य अर्णव 11 हा संघ. विजय. 3 षटकांचा खेळ संपला. 29 धावा आहेत धावफलकावरती. तन्मय पाटील नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतो. मी प्रसिद्धी 11 ला विनंती करेन जास्त वेळ घेऊ नका. 8 मॅचेस आपल्याला 4 षटकांचा प्रत्येक सामना असेल. 8 मॅचेस आपल्याला संपन्न करायचे आहेत, त्यामुळे वेळेला फार महत्त्व असेल. तुमचं नियोजन तुम्हाला सुरुवातीलाच बनवावं लागेल. वेळ फार महत्त्वाची असेल, कारण सध्या वातावरणाचा विचार केला तर गेले कित्येक दिवसापासून आपण वातावरणात बदल बघतोय. दमट वातावरण पाहायला मिळत आहे. पुरेसं ऊनसुद्धा नसतं, पुरेशी सावलीसुद्धा नसते आणि अशा वातावरणाचा त्रास खरं तर खेळाडूंनाच होत असतो. इथे मी तुम्हाला विनंती करेन की प्रत्येक सामना आपल्याला अगदी स्वच्छ प्रकाशात संपन्न करायचे. त्यामुळे 8 सामने असतील याची दक्षता घ्या आणि स्पीडअप करा. पंच आपण सुद्धा वारंवार तशी सूचना खेळाडूंपर्यंत पोहोचवायचे. मॅचला होईल पुनश्च सुरुवात. 4थं षटक आणि 4थं षटक टाकण्यासाठी गोलंदाज मयूर कदम येतोय गोलंदाजी मार्कवरती. ऑन साईडला फटका. गुडघे टेकले होते आणि घुटना टेक तमाशा देख. संकेत मते ठोकतोय दर्जेदार षटकार. सहा धावांच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 35 धावा आहेत धावफलकावरती. संकेत मतेनं एक बाजू लावून धरले. भलेही त्यांनी 3 विकेट दुसऱ्या बाजूने गमावले असतील, पण इथे चांगला खेळ सलामीला आलेला संकेत मते. 10 चेंडू त्याने फेस केलेत. वैयक्तिक 23 या धावसंख्येवरती तो खेळ करतो आणि संघ पोचलाय 3-35 या धावसंख्येवरती. हाफ ट्रॅकर बॅकफुटला आले. जागा बनवली. चेंडूला भिरकावलाय. डीप स्क्वेअर लेग आणि डीप फाईन लेगच्या मधून लॉंग लेग सीमापार षटकार.
कॅश प्राइज असेल. डेव्हिड भारद्वाज यांच्या माध्यमातून आणि इथे तिसरा षटकार ठोकतोय लगातारचा संकेत मते. धावसंख्या होईल या षटकाराच्या बरोबरीनं 47. धावा आहेत धावफलकावरती. पहिल्या सत्रातील हे शेवटचं षटक. काही चेंडू बाकी आहेत या षटकातील. लगातार 3 6. संकेतनं ठोकलेत. हा चेंडू निर्धाव येतोय. निर्धावच्या बॅटची एज आणि चेंडू विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. फलंदाज संकेत मते याला करावा लागेल परतीचा प्रवास. पण चांगली बॅटिंग राहिली. 3 षटकार त्यानं लगातार नुकताच ठोकले. जवळ त्यानं फार चांगला खेळ या ठिकाणी साकारताना संघाला पोहोचवला अद्यापर्यंत 47 या धावसंख्येवरती. वैयक्तिक 35 धावांची इनिंग संकेतनं या ठिकाणी साकारले आणि 47 वरती पोहोचवलंय. आदित्य अर्णव 11 या टीमला 13 चेंडू त्याने फेस केले. 24 चेंडूचे 1-1 सत्र. या षटकातील काही चेंडू बाकी असतील पहिल्या सत्राचा खेळ संपायला. शेवटचं षटक सुरू आहे. आदित्य अर्णव टॉस गमावला. बॅटिंग त्यांच्या वाट्याला आली. संकेत मते वगळता त्यांचा टॉस खरं तर सफल ठरला होता पण संकेतनं एक बाजू लावून धरले आणि चांगल्या स्थितीमध्ये पोहोचवलंय आदित्य अर्णव या टीमला. हाही फटका फसला हवेत. गोलंदाज पोहोचलेत चेंडूवरती. हा झेल टिपला जातोय. गेल्या पावली फलंदाज माघारी परततील. अजून एक धक्का मिळतोय आदित्य अर्णव या टीमला.
नमोस्तु सर्वदा. सर्व मांगल्ये मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आपण नक्कीच राजाच्या चरणी नतमस्तक होऊया आणि आता थेट जाऊया मैदानामध्ये, जिथे जगदंब प्रीमियर लीग 2024 हा प्रवास 7व्या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या सत्राची इथून सुरुवात होतीये. टार्गेट सेट केले गेले 24 चेंडूमध्ये 49 धावांचं. जबरदस्त ही मॅच आहे. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं चांगली फटकेबाजी केली फलंदाज संकेत मतेनं, पण आता चांगला खेळ दाखवावा लागणार. ही सलामीची जोडी आहे. टीम प्रसिद्धी 11 संघाकडनं सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळतीये. नीरज दामने मॅन फ्रॉम होराळे आणि त्याच्या बरोबरीनं पुरोहित मुंडे होराळेची जोडी आहे. आता खेळपट्टीवरती कशा पद्धतीने धावतीये आणि यांना रोखण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती आलाय गोलंदाज. या संघाचा कर्णधार संकेत मते, ज्याच्यासाठी पारितोषिक देखील लागलंय. 6 चेंडूमध्ये 2 विकेट जर त्यांनी मिळवल्या. आदरणीय आमचे पाहुणे आहेत जयेशजी बांदल यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक इथून मात्र जाहीर झालेलं आहे. संधी चांगली आहे आणि संधीचं सोनं आता करावं लागणार. आज शनिवार आहे, बँका देखील उघड्या आहेत, पण साहेबांनी गुगल पेचं बटन आता संकेतच्या हातामध्ये दिलंय. पासवर्ड शोधायचा असेल आणि हॅट्रिक साठी गणेशजी पाटील साहेबांकडनं 500चं पारितोषिक. आता विकेट हॅट्रिक होतीये की चौकार षटकाराची हॅट्रिक हे पाहण्यासाठी जाऊया थेट मैदानामध्ये. पंचांचा इथून मात्र दुसऱ्या इनिंग साठी इशारा येतोय. पंचांच्या डाव्या बाजूनं संकेत मते 10-12 पावलांचा रनअप घेऊन तयार झालाय. स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा आपण बघतोय नीरजला. 24 चेंडू 49 धावांची गरज. गेम इज ऑन. पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर, सीमा रेखा पार, षटकार. होणारी एक वीरा, जिचं गीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं, पण इथे मात्र पहिल्या चेंडूवरती षटकार मारल्यानंतर पॉइंटच्या दिशेनं वीरेंद्र सेहवागची आठवण करून देणारा खडे खडे लगावलेला 4-4-4 चौकार. डीजे पाहत होतो आणि आज तो दिवस इथे आनंदाने साजरा होतोय. पहिली मॅच रंगते मैदानामध्ये. 49 धावांचं टार्गेट होतं. आता 10 धावा नक्की स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात, पण इथून मात्र तिसरा चेंडू जातोय निर्धाव. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय घडेल कधी काय बिघडेल हे सांगणं कठीण आहे. चांगलं कमबॅक करतोय गोलंदाज. P1च्या षटकाचा वापर करताना फलंदाजाला पहिल्या 2 चेंडूवरती आपण आक्रमण करताना पाहिलंय, पण इथे मात्र तिसरा चेंडू जबरदस्त टाकण्याचा प्रयत्न होतो. पण चौथ्या चेंडूवरती काय, आणखीन एक ब्रह्मास्त्राचा वापर. सटीक यॉर्कर चा प्रयत्न इथून झालाय. लागोपाठचे 2 चेंडू गेलेत निर्धाव. पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा आल्या आणि इथे मात्र लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव. 10 धावा स्कोर कार्ड वरती नक्कीच जोडल्या गेल्यात. आठवण होते आदरणीय सर सचिन रमेश तेंडुलकर यांची. पण इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू मिड विकेटच्या दिशेने गोळीच्या वेगानं आर पार. पुन्हा एकदा चौकार. क्लिअरिटी आणि क्वालिटीच्या साह्यानं आपण बघतोय समर्थ लाईव्ह इव्हेंट या स्पर्धेला कव्हर करतोय.
जबरदस्त कॅमेरा ऑपरेट केला जातो आमच्या कॅमेरामॅनच्या माध्यमातून. पण आणखीन एक जबरदस्त चेंडू पहिल्या षटकाची समाप्ती होतीये. आमचे ऑफिशियल पंच आहेत जे आम्हाला सांगतात पहिले षटक इथे कंप्लीट झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती बिनबाद 14 धावांची नोंद केली जाते. माझ्या सौम्य जोडले गेलेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये डेव्हिड भारद्वाज सर आणि थोड्याच वेळा जॉईंट होतील आम्हाला नरेश दळवी सर. याआधी तुम्ही आवाज ऐकलात अंकितजी मालुसरे सरांचा. या स्पर्धेमध्ये त्यांनी अतिशय सुंदर एक आवाजाचा जोहर दाखवला पहिल्या इनिंग मध्ये. आणि दुसऱ्या इनिंग मध्ये पुन्हा एकदा मी सगळ्या प्रेक्षक वर्गाचं सगळ्या पाहुण्यांचं जगदंब प्रीमियर लीगच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. सन्माननीय अभिजितजी गोरे साहेबांकडून आपण बघतोय प्रत्येक षटकार आणि चौकारांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे या जोडीसाठी. चौकारासाठी 100 आणि षटकारासाठी 200. आतापर्यंत एक षटकार आणि 2 चौकार तर आपण पाहिलेत. पण आता स्ट्राइक एंड वरती आहे फलंदाज पुरोहित मुंडे. गोलंदाजी मार्क वरती आहे गोलंदाज नंदनपाडा एंड काढणा विवेक पाटील. पंचांच्या डाव्या बाजूनं विवेक गोलंदाजी मार्क वरती तयार आहे. येणाऱ्या 18 चेंडू मध्ये विजयासाठी गरज आहे 35 धावांची. 35 धावा करायच्यात येणाऱ्या 18 चेंडू मध्ये. जोडी मात्र या खेळपट्टीवर तर लोणच्याच्या भरण्यामध्ये लोणचं जसं मुरतं तशी मुरलेली आहे. पण या जोडीला आता फोडावं लागणार. इथून कमबॅक करण्याची संधी गोलंदाजाकडे देखील आहे. त्या संधीचं सोडून तो करतो का? पहिला चेंडू घेऊन गोलंदाज तयार. अकोट टप्प्याचा चेंडू. यावेळी चेंडू बराच वेळ हवेमध्ये आणि इथे मात्र संधी होती. संधीचं सोनं मात्र क्षेत्ररक्षकाला करता आला नाही. चांगला प्रयत्न इथून पाहायला मिळाला पण या दरम्यान एक धाव मात्र पूर्ण होते. समीकरण बदललं गेलं. येणारे 17 चेंडू आता विजयासाठी 34 धावांची गरज. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती 2 धावांचं समीकरण इथून मात्र सोडावं लागणार. नीरज अतिशय जबरदस्त फटकेबाजी करतोय. संकेतला त्यानं चोख उत्तर दिलंय पण इथे आता सामना करावा लागणार. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती दुसरा चेंडू घेऊन विवेक पाटील तयार. विवेकचा हा चेंडू वेट आणि वॉच करून खेळताना पाहायला मिळाला. पण नजर हटी दुर्घटना घटी. एक धाव होती तिथे 2-2 धावा आता स्कोर कार्ड वरती नोंद होतील. मॅन फ्रॉम सॉलीचा हा खेळाडू विवेक पाटील चांगला प्रयत्न करतोय. क्षेत्ररक्षकानं संधी निर्माण केली पाहिजे. गोलंदाजाला साथ देणं गरजेचं आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये मी मगाशी देखील सांगितलं आणि परत एकदा सांगतो कधी काय घडेल कधी काय बिघडेल सांगणं कठीण आहे. सातत्यानं आपण बघतोय चांगला प्रयत्न गोलंदाज करतात पण त्याला 7 क्षेत्ररक्षकाची आतापर्यंत लाभलेली नाहीये. विवेक मात्र कदाचित बुमराची आठवण करून देऊ शकतो एखादा यॉर्कर चेंडू फेकून. पण असे आखो टप्प्याचे चेंडू जर विवेकनं टाकले तर त्याला चोख उत्तर देण्यासाठी नीरज तयार आहे आणि त्यानं या वेळेस पुन्हा एकदा पॉइंटचं क्षेत्र निवडलं. हा देखील चेंडू त्यानं मारलाय. सीमा रेषा पार. धावा मिळतील 4. पंधरा चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. या 15 चेंडू मध्ये 28 धावा होणार का? जागा बनवली. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला पण अशा वेळी पुन्हा एकदा चेंडू गरंगळत जातोय. तो मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. या दरम्यान मात्र एक धाव पूर्ण होती आणि एक या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ होईल. एक या धावसंख्येनं पुन्हा एकदा धावफलकावरती वाढ होती. 49 धावांचं टार्गेट होतं. 22 धावांची नोंद मात्र इथून केली जाते. चला पुन्हा एकदा दुसऱ्या मॅच साठी दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती करूया आपण टॉस बॉक्स मध्ये या. जगदंब प्रीमियर लीग 2024 7वं पर्व
जबरदस्त टायमिंग साधले इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहत राहिला पुरोहितच्या बॅटमधनं आलेला पुरेपूर 4 धावांसाठी चौकार चौकार चौकार. पुन्हा एकदा आखू टप्प्याचा चेंडू स्लॉट मध्ये घेतल्यानंतर परफेक्ट कार्यक्रम केले A1 क्वालिटीचा ब्रँडेड बिग हिट षटकार षटकार. पुन्हा एकदा मी आमंत्रित करतो मोरया 11 संघाच्या कर्णधाराला आणि त्याच्या विरोधात असेल A1 जोडी शिरवली संघाच्या कर्णधाराला. आपण टॉस साठी या. ही शेवटची आणि अंतिम पुकार असेल. मोरया 11 संघाचा कर्णधार इथे दाखल झालाय. मी शिरवली संघाच्या कर्णधाराला विनंती करतो आपण लवकरात लवकर या. शेवटचे आता उरलेत 12 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 17 धावांची. 12 चेंडूमध्ये 17 धावा वाचवायच्यात आणि 12 चेंडूमध्ये 17 धावा करायच्यात. त्या मात्र टीम प्रसिद्धी 11 संघाला. गोलंदाजी मार्क वरती आलाय गोलंदाज आयुष परबळकर मॅन फ्रॉम खरिवली गावचा हा खेळाडू आहे. यंग टॅलेंट आहे. लेदर क्रिकेटचा बराचसा अनुभव याच्या पाठीशी आहे. पण समोर देखील आता एक आक्रमक अष्टपैलू खेळाडू पाहायला मिळतोय नीरज दाभणे. नीरजनं पुन्हा एकदा मोठ्या फटक्याची निवड केली गेली. पण यावेळेस आपण बघतोय ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये टाकलेला चेंडू होता ज्यानं बॅटची कडा घेतली आणि त्यानंतर एका धावेचं रूपांतर या चेंडूवरती होतंय. एक या धावसंख्येनं डेव्हिड सर मला सांगतात धावा लागल्या त्या टोटल 33. 49 धावांचं टार्गेट. 11 चेंडू विजयासाठी गरज आहे 16 धावांची. शेवटचे 11 चेंडू 16 धावा. कशा पद्धतीनं आता या धावा वाचवल्या जातील की ही जोडी जी सहज या धावा पूर्ण करेल. जोरदार पद्धतीनं बॅट फिरवली गेली. लेग साईडच्या दिशेनं फटक्याची निवड. थोडंसं फंबल पाहायला मिळाला पण या वेळेत आपण पाहतोय तोपर्यंत सिंगलनं स्कोर कार्ड पुढे सरसावेल. पुन्हा एकदा शेवटचे आणि अंतिम पुकार आहे शिरवली संघाच्या कर्णधाराला. आपण लवकरात लवकर या. नेक्स्ट मॅच मध्ये कदाचित आपल्याला अभिषेक कदम सर पाहायला मिळतील ज्यांच्या माध्यमातून या सोहळ्याला आनंद देण्याचं काम केलं जातं. या परिसरातील सगळ्या खेळाडूंना एकत्र करून ही जगदंब प्रीमियर लीग 7व्या पर्वामध्ये प्रवास करते. फुल टॉस चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं सहज खेळलाय पण त्याच्यावरती अतिशय सुंदररित्या झेल टिपलाय क्षेत्ररक्षकानं. पहिला हादरा पहिला गडी मात्र गारद केलाय तो टीम मात्र प्रसिद्धी 11 संघाचा नीरज दाभणे. बॅक टू द डगआउट. ठोक डीजे. मॅरेथॉन इनिंग ज्यानं पूर्ण केली. 3 चौकार 1 षटकाराच्या मदतीनं ज्यानं आपल्या संघाला आधार दिला तो नीरज बाद झाला. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये येतोय
आदर्श पाटील मॅन नऊ चेंडू मध्ये 15 धावांची शेवटचे 9 चेंडू 15 धावा. डावा आणि उजवा कॉम्बिनेशन आता मैदानामध्ये फिरून मारण्याचा प्रयत्न केला गेला. थोडस संभ्रम निर्माण करणारा चेंडू होता. फिंगर रोल केले गेले या चेंडूवरती. आयुष्य एक वेगळी ओळख आहे आणि ती ओळख निर्माण करताना तो मैदानामध्ये पुन्हा एकदा संधी शोधतोय. पुन्हा एकदा आयुष तयार. चप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळेस आपण बघतोय खोला टप्पा टाकला गेला पण इथे मात्र लेग बाईचा इशारा पंचांचा येतोय. 1 या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ. शॉर्ट टाइम क्रिकेटच्या खेळामध्ये धावा कसाही येणं गरजेचं आहे आणि ते एक धाव खूप महत्वाची आहे हे पुरोहित मुंडेनं ओळखलं आणि स्ट्राइक एंड वरती आता त्याला आपल्याला पाहायला मिळेल. टोटल स्कोर कार्ड वरती धावांची नोंद झाली आहे ती 35. 7 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज. 7 सोडली नीरजनं पण आता पुरोहित आपल्या संघाची साथ देणार का. आयुष मात्र चांगलं कमबॅक करतोय आणि या क्रिकेटच्या खेळावरती आता गोलंदाजीच्या माध्यमातून एक वेगळा आनंद निर्माण करताना रोहित साठी ही संधी होती. इथे मात्र अचूक टप्प्यावरती चेंडूनं वळण घेतलं आणि त्यानंतर या चेंडूला देखील निर्धाव फेकला आयुषनं. कदाचित आता संघाच्या कर्णधाराला हा विचार पडला असेल या गोलंदाजाला दुसऱ्या क्रमांकावरती जर आणला गेला असता तर समीकरण थोडंसं वेगळं असतं. पण जरतरच्या भाषेमध्ये क्रिकेटला स्थान नाहीये आणि जरतरचा उल्लेख केला नंतर क्रिकेटमध्ये एक वेगळा आनंद देखील पाहायला मिळतो. नेक्स्ट मॅचचा टॉस होतोय. दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती करेल आपण यावं. मोरिया 11 संघाचा कर्णधार इथे टॉस बॉक्स मध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा A1 जोडी शिरोवली संघाच्या संघनायकाला ही शेवटची आणि अंतिम पुकार. बघा पुढील 2 मिनिटांमध्ये जर तुम्ही टॉस बॉक्स मध्ये नाही आलात तर जिंकला असा आम्ही जाहीर करू. आलाय का सन्माननीय महेश शेठ पाटील साहेब. आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करावा. नाणेफेकीचं कौल आदरणीय महेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. शेवटचे उरलेत 6 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज. 6 चेंडू 14 धावा. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज तन्मय पाटील लेट आले आणि आता थेट शेड झालेत. A1 जोडी शिरोली संघानं नाणेफेकीचं कौल जिंकलाय. निर्णय लगेच घ्या. तन्मय पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी मार्क वरती तयार झालाय. डाव्या हाताचा गोलंदाज आणि त्याच्या विरोधात डाव्या हाताचा फलंदाज. आक्रमण केलं जाणार का पण इथे आक्रमण गोलंदाज करतोय. जबरदस्त चेंडू ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये तिखट गोलंदाजी होते. शिरोवली संघाने निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षणाचा म्हणजे आता फलंदाजी करावी लागणार मोरिया 11 संघाला या नंतरच्या मॅच मध्ये. शेवटचे 5 चेंडू हृदयाचे ठोके वाढवणारा क्षण आहे. इथे मात्र आता गरज आहे 14 धावांची. पुरोहित मुंडे थोडासा थंड झालाय. नॉन स्ट्राइक एंड वरती 500 रुपयाचं पारितोषिक आहे. तन्मय साठी पारितोषिक. खोला टप्पा ब्रह्मास्त्राचा वापर. बॅटची एज मात्र घेतली गेली. त्यानंतर शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला. सिंगल न स्कोर कार्ड वरती वाढ. जयेशजी पाटील साहेबांकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे गोलंदाजासाठी. जर ही मॅच त्याने जिंकवली तर. पण एकीकडे गोरे साहेब देखील सांगतात अजून पुरोहित मैदानामध्ये आहे. या मॅच मध्ये काया पालट करण्याची संधी तो निर्माण करू शकतो. मी दोन्ही संघांच्या खेळाडूंना विनंती करेल आपण जे एक्स्ट्रा प्लेयर आहेत
ते या व्यासपीठावरती असणं गरजेचं आहे, अन्यथा आपल्याला पुढच्या मॅचसाठी पॅनलाइज केलं जाऊ शकतं. पुरोहित एंडवर जबरदस्त चेंडू, यॉर्कर लाईनचा हा चेंडू आपण बघतोय, वेगानं चेंडूला टाकलं गेलं. आता मात्र 3 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 13 धावांची. 3-13चं समीकरण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. शरदजी मुंडे सामाजिक कार्यकर्ते आहेत, जे हुराळ्याचे आमचे पाहुणे, ज्यांनी आमच्यासाठी शुद्ध आणि क्वालिटीदार पाण्याची सोय केली आहे. पाण्यासारखं पुण्य नाही, आणि हे पुण्याचं काम शरदजी मुंडे साहेबांनी केलंय. इथे स्लॉट मध्ये घेतलाय, उंच चेंडू पाहायला मिळतोय, पण जाणार का सीमारेषा पलीकडे. 2-2 क्षेत्ररक्षकांना मोक्याच्या क्षणी चूक केली, आणि यावेळेस सीमारेषा नक्की गाठली, पण पंचांचा इशारा येणं अपेक्षित. धावा मिळतील 4. आलाय चौकार, ठोक डीजे. नक्कीच या फलंदाजासाठी ओपन केला गेला. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 40. येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज. मॅच अजूनही दोन्ही संघासाठी ऑन आहे, पण मी पुन्हा एकदा आमंत्रित करेल शरदजी मुंडे साहेबांना, आपण यावं. कंपल्सरी चेसिंग आहे, पण इथे आपण बघतोय पुन्हा एकदा येतोय झेल सुटल्यानंतर आता खऱ्या अर्थानं संकटाचं सावट निर्माण करणारा बिग हिट षटकार. मॅच धावांची गरज, कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपण बघतो, याची देही याची डोळा. जगदंब प्रीमियर लीग 2024 पहिलीच मॅच, हृदयाचे ठोके वाढवणारी. शरदजी मुंडे साहेबांना पुन्हा एकदा आपण आमंत्रित करतो, आपण व्यासपीठावरती यावं. ज्यांचा चिरंजीव मैदानामध्ये खेळतोय आणि आता पप्पाला त्यांना दाखवायचंय, इथे मात्र मी करू शकतो, आणि त्याने करण्याचा प्रयत्न देखील केलाय. 1 चेंडू 3 धावांची गरज, आणि मॅच जिंकली तर 500 रुपयाचं पारितोषिक अभिजितजी गोरे साहेबांकडनं. टीम साठी का फलंदाजासाठी आहे? फलंदाजासाठी पारितोषिक आहे. पुरोहित मुंडे पाणी देऊन थंड करण्याचं काम तर नक्कीच केलंय शरदजी मुंडे साहेबांनी, पण इथे पुरोहित आपल्या संघासाठी सुस्थिती निर्माण करणार का? कारण गोलंदाजाकडे देखील संधी आहे. तन्मय पाटील 1 चेंडू 3 धावांची गरज. खराब चेंडू, इथे दडपण आलं आणि दडपणाच्या सामोरे गेला तो गोलंदाज. वाईट +4. 5 धावा स्कोर कार्ड वरती नक्कीच पूर्ण होतील आणि मॅच देखील जिंकले. टीम प्रसिद्धी 11 संघाने पहिल्या मॅच मध्ये स्वतःची प्रसिद्धी निर्माण करणारा क्षण निर्माण केला आणि मॅच जिंकली, पण पराभवाच्या छायेमध्ये जावं लागलं. पहिल्या मॅच मध्ये टीम आदित्य अर्णव 11 संघाला. मी पुन्हा एकदा